महाराष्ट्र राज्य सहकारी अधिनियम 1960 ह्याच्यामध्ये भरपूर काय बदल झालेला आहे। याचं मूळ कारण 97चं घटना दुरुस्ती। हा 97च्या घटना दुरुस्ती झाल्यावर राज्यांनी प्रत्येक राज्यांनी आपला आपला राज्य सहकारी संघाचा अधिनियम किंवा नियमावलीमध्ये भरपूर बदल आणलेला आहे। त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 ह्याच्यामध्ये निवडणुकाला घेऊन काही बदल केलेला आहे। हे काय काय बदल झालेले आहे आपण समजून घेऊ। सुरुवातीला सर्व सहकार संस्थांचा निवडणूक ह्याच्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फतच घेतला जाणार आहे। महाराष्ट्र राज्यात नियमावली सुद्धा पारित केलेला आहे। त्याच्यामध्ये सहकारी संस्थेमध्ये 4 प्रकारचा संस्थेत विभाजन केलेलं आहे। अ कॅटेगरी, ए टाईप, त्याच्यामध्ये राज्य स्तराचा आणि विविध फेडरेशनचा समावेश केलेला आहे। त्याच पद्धतीने ब कॅटेगरी, ज्याच्यात कोऑपरेटिव्ह बँक किंवा मोठा पतसंस्था सामील केलेला आहे। सी टाईप कॅटेगरी, त्याच्यामध्ये गृहनिर्माण संस्था ज्याचा सभासद 200 पेक्षा जास्त आहे आणि काही पतसंस्था सामील केलेला आहे। आणि डी कॅटेगरी, त्याच्यामध्ये 200 पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्था आणि प्रायमरी कोऑपरेटिव्ह सोसायटी, ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह असं सामील केलेलं आहे। ह्या नियमावली 11 सप्टेंबर 2014ला जाहीर केलेला आहे। ह्याच्यामध्ये खास करून 16 परिपत्रक सुद्धा काढलेला आहे। आज आपण आपल्या समोर आहे की पहिला परिपत्रक जे 10 ऑक्टोबर 2014 मध्ये पारित केलेला आहे। ह्या परिपत्रकामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे, ज्या संस्थेचा निवडणूक 31 मार्च 2013च्या अगोदर संपलेला आहे, निवडणूकचा मुदत संपलेला आहे, त्यांचं निवडणूक होणं आवश्यक होता, असं संस्थेने 31 ऑक्टोबर 2014च्या आत त्यांचं मतदान यादी तयार करून ठेवणं आवश्यक होता। आणि मतदान यादी तयार करून ठेवल्यावर तिकडच्या स्थानिक उपनिबंधकाला, ज्यांना स्थानिक तालुका लेवलचा किंवा वॉर्ड लेवलचा निवडणूक अधिकारी म्हणून जाहीर केलेला आहे, त्यांच्याकडे त्यांनी मतदान यादी देणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर स्थानिक म्हणजे वॉर्ड वाईज ऑफिसर जे आहेत ते आपला उपनिबंधक आहेत, त्यांना निवडणूक आयुक्त अधिकारी म्हटलेलं आहे, ते आपला स्तरावरून एक निवडणूक अधिकारी प्रत्येक संस्थेला, ज्यांच्या निवडणूक 31 मार्च 2013च्या आत संपलेला आहे, त्यांना नेमले जाणार आहे। आणि त्याच्यानंतर त्या निवडणूक अधिकारी ज्यांचं सोसायटी सी कॅटेगरी आहे, त्यांच्या निवडणूकचा एक ए कॅटेगरी, बी कॅटेगरी किंवा सी कॅटेगरी आहे, त्यांना निवडणूकचा एक प्रक्रिया सुरू करणार आहे। आणि जे डी कॅटेगरी आहे, म्हणजे ज्यांचं सभासद 200 पेक्षा कमी आहे, त्या संस्थेला 15 दिवसानंतर एक जनरल बॉडी जाहीर करायला सांगणार आहे। त्याचं परिपत्रक काढतील किंवा नोटीस काढतील आणि त्याच्यानंतर त्या सूचना दिल्यावर त्या जनरल बॉडीमध्ये ज्यांना निवडणूक अधिकारी म्हणून नेमलं गेलेलं आहे ते उपस्थित असतील आणि त्याच्या समोर निवडणूक होणार आहे। ज्या ABC कॅटेगरी आहे त्यांचं निवडणूक कार्यक्रम लावला जाणार आहे आणि ते सिक्रेट बॅलेटमध्ये होणार आहे। ज्या सी कॅटेगरीमध्ये संस्था आहेत त्यांच्या निवडणूक पद्धतीने, म्हणजे 200 पेक्षा जास्त सभासद आहेत, त्यांच्या निवडणूक कार्यक्रमप्रमाणेच निवडणूक होणार आहे आणि सिक्रेट बॅलेट होणार आहे, म्हणजे गुप्त मतदान होणार आहे। आता आपण येतो डी कॅटेगरीमध्ये, जिथे गुप्त मतदान करायचं गरज नाहीये। त्या जनरल बॉडी 15 दिवस अगोदर जनरल बॉडीचा नोटीस जाहीर करून जनरल बॉडीमध्ये त्या निवडणूक अधिकारी उपलब्ध असतील आणि त्यांच्या समोर आपला निवडणूक जे काही बायलॉ मध्ये म्हटलं त्या पद्धतीने आपल्याला निवडणूक करायची आहे। हे करायच्या अगोदर त्या काही मुद्दे खऱ्या पद्धतीने करावं लागेल। त्याच्यामध्ये एक आहे मतदान यादी तयार करावं लागेल, दुसरं त्यांचं नवीन उपविधी स्वीकारावं लागेल आणि तिसरं ज्या डी कॅटेगरीमध्ये आहे, समजा त्यांना निवडणूक गुप्त मतदान मध्ये घ्यायचं असेल, त्यांना तसं एक ठराव पास करून त्या निवडणूक
अधिकारीकडे द्यावं लागेल किंवा स्थानिक निबंधकाकडे द्यावं लागेल आणि त्याच्यानंतर ते गुप्त मतदान पद्धतीनेच ते कार्यक्रम करतील. जे गुप्त पद्धतीने नको असेल, ज्यांच्या 200 पेक्षा कमी असतील, ते जनरल बॉडीमध्ये होईल. ज्या संस्थेमध्ये ऍडमिनिस्ट्रेटर नेमलेला आहे, प्रशासक नेमलेला आहे किंवा प्राधिकृत अधिकारी नेमलेला आहे, जिथे निवडणूक झाले नाहीये, त्या संस्थे सुद्धा त्यांच्या निवडणूक 31 डिसेंबर 2014 अगोदर होणं आवश्यक आहे. म्हणून त्यांनी सुद्धा आपलं मतदान तयार करून ठेवावा आणि त्या पद्धतीने निवडणूक अधिकारी तिकडचे स्थानिक रजिस्ट्रार नेमतील आणि त्या पद्धतीने अशा पद्धतीनं आपला हे कार्यक्रम केला जाणार आहे आणि त्यासाठी वेगवेगळं परिपत्रक केलेलं आहे. आपला आता कार्यक्रम आपला निवडणूक कार्यक्रम घेऊ शकतो. थँक्यू.